आयुष्य परिपूर्ण करण्यासाठी नाही तर जीवनात प्रगती करण्यासाठी माझी धडपड चालू होती. माझे वडील मला नेहमीच प्रोत्साहित करीत असत. ते मला सांगायचे, आयुष्यात किती चुका झाल्या तरी सतत प्रयत्न करीत राहा. मेहनतीचा मार्ग कधी सोडू नकोस. फॉल डाऊन 7 टाइम्स अँड स्टँड अप 8. थोडक्यात अपयश ही यशाची पहिली पायरी असते. आजच्या काळात आपण शैक्षणिक कर्जाच्या गोष्टी करतो आणि आजकाल ते सहजपणे उपलब्ध होते. परंतु 60 वर्षापूर्वी कॉलेज प्रवेशासाठी 20 रुपये गोळा करणे हे महाकठीण काम होते. चांगले कॉलेज शोधण्याचा माझा उपक्रम चालू झाला. कोल्हापूर हे छत्रपती शाहू महाराजांचे संस्थान. येथे महाराष्ट्र सरकार संचालित राजाराम कॉलेज होते. ही इमारत शाहू महाराजांनी कॉलेजसाठी दान केलेली होती, ज्याला शाहू महाराजांच्या मुलाचे म्हणजे राजाराम महाराजांचे नाव दिले आहे. ही इमारत म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. अशा कॉलेजमध्ये व इथल्या हॉस्टेलमध्ये मला प्रवेश मिळाला हे मी माझे भाग्यच समजतो. शाळेच्या शिक्षण पद्धतीपेक्षा कॉलेजमधील शिकवण्याची पद्धत पूर्णतः भिन्न होती. येथे ज्ञान वाटले जात असे, पण शहाणपणा मारून मोठून अंगीकारता येत नसे. अशा वेळी गॅलिलिओचे म्हणणे मला पटायचे. तो म्हणतो, तुम्ही माणसाला काही शिकू शकत नाही, तुम्ही फक्त त्याला स्वतःला ओळखायला मदत करू शकता. इथले बरेचसे प्राध्यापक विदेशातून डॉक्टरेट पदवी प्राप्त केलेले होते. ते ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटलची पद्धत शिकवण्यासाठी वापरत असत. जसे की मी शिक्षक नाही तर मी विद्यार्थ्यांचे मनचक्षु उघडणार आहे. चांगला शिक्षक समजावतो, उत्तम शिक्षक प्रात्यक्षिक करून दाखवतो आणि महान गुरु प्रेरणा देतो. खरा गुरु तुमच्या स्वप्नांना खतपाणी देतो, कल्पनाशक्तीला गरुड भरण्याचे बळ देतो आणि नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड तुमच्यामध्ये प्रज्वलित करतो. परिस्थिती बिकट असल्यामुळे उच्च शिक्षण कसे काय पूर्ण करता येईल याबद्दल मी साशंक होतो. परंतु भारत सरकारच्या शिष्यवृत्तीमुळे आणि काटकसरी स्वभावामुळे हे लक्ष्य मी पूर्ण करू शकलो. यावेळेस कॉलेजमध्ये असताना मी जागतिक कीर्तीच्या नेत्यांचे चरित्र वाचले. डॉक्टर आंबेडकरांचे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या ब्रीद वाक्यापासून मी प्रेरणा घेतली. मी कॉलेजमध्ये असताना लाल बहादूर शास्त्री हे देशाचे पंतप्रधान होते. त्यांचे चारित्र्य मी वाचले. वाराणसीपासून 10 किलोमीटर दूर एका खेड्यामध्ये ते राहत होते. आई, वडील व 3 भावंडे असे त्यांचे कुटुंब होते. लाल बहादूर शास्त्री 1.5 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आईबरोबर आईच्या माहेरी व नंतर काकाच्या गावी राहून त्यांनी शिक्षण घेतले. त्यांच्या पायात चप्पल न घालता भर उन्हात ते शाळेला जात असत. डॉक्टर अबुल कलाम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दारिद्र्याशी संघर्ष करून उच्च पदावर आलेल्या व्यक्ती आहेत. आपल्याबरोबर शिकणारे विद्यार्थी सामाजिक परिवर्तनाने भरलेले होते. राजाधिराजा छत्रपती शाहू महाराज हे स्वतः थोर समाज सुधारक होते. सामाजिक न्याय व समानतेचे ते कट्टर पुरस्कर्ते होते. इतिहासात शाहू महाराजांचे एक महान योगदान नमूद केलेले आहे. ते म्हणजे त्यांनी ब्राह्मण धर्मगुरूच्या ऐवजी मराठा धर्मगुरूची केलेली नियुक्ती. एकदा महाराज पंचगंगेच्या पात्रात पवित्र स्नान घेत असताना ब्राह्मण धर्मगुरूंनी वैदिक मंत्राच्या पठणास नकार दिला. महाराजांच्या मदतनिसाने
त्यांना समजावून सांगितल्यानंतर ब्राह्मण पौराणिक मंत्राचे उच्चारण करत राहिला व वैदिक मंत्र हे फक्त क्षत्रियासाठीच असतात आणि महाराज क्षत्रिय नाहीत असा वाद घालू लागला. शाहू महाराजांनी त्वरित त्या ब्राह्मण धर्मगुरूला बरखास्त करून त्याच्या जागी मराठा धर्मगुरूची नियुक्ती केली. ह्या घटनेवर महाराष्ट्रातले ब्राह्मण खवळले. या घटनेचा प्रतिसाद पुण्यात उमटला आणि लोकमान्य टिळकांनी त्यांच्या केसरी वर्तमानपत्रात महाराजांच्या विरोधात लेख लिहिला. या वादाची इतिहासामध्ये वेदोक्त विवाद अशी संज्ञा देऊन विशेष नोंद केली गेली आहे. वेदोक्त प्रकरण उद्भवण्याची ही पहिलीच वेळ नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी असाच वाद निर्माण झाला होता. साताऱ्याचे महाराज प्रतापसिंग यांच्या राज्याभिषेकाच्या वेळीही ते क्षत्रिय असल्याचा संबंधाचा ब्राह्मण पंडितांनी पेच निर्माण केला. ते क्षत्रिय आहेत हे जाणण्यासाठी प्रतापसिंग महाराजांनी ब्राह्मण पंडितांची निर्णयासाठी सभा बोलवली. त्या सभेत वादविवाद झाला. ब्राह्मण पंडितापैकी काही पंडितांनी विरोध दर्शविला आणि प्रतापसिंह महाराज 96 कुळी असतील म्हणून त्यांना क्षत्रिय ठरवायचे असेल तर महारामध्ये सुद्धा 96 कुळी आहेत म्हणून महाराणा क्षत्रियाचा दर्जा द्यावा लागेल असे मत प्रदर्शित केले. परंतु शेवटी ब्राह्मण सभेने प्रतापसिंह महाराज क्षत्रिय आहेत असे ठरवून वेदोक्त पद्धतीने संसार करण्याचे अधिकार त्यांना बहाल केले. 1896 साली बडोद्यात सयाजी गायकवाड यांचेकडील धार्मिक विधी वेदोक्त पद्धतीने करण्यास महाराष्ट्रीयन ब्राह्मणांनी नकार दिला. सयाजीरावांनी राजस्थानी आणि गुजराती ब्राह्मणांना बोलावून धार्मिक विधी पार पाडले. शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणावर 1901 मध्ये लोकमान्य टिळकांनी वेदांताचे खूळ असे 2 अग्रलेख केसरीमध्ये लिहिले. या युगात ब्राह्मण आणि शूद्र असे 2च वर्ण शिल्लक आहेत. शिवाजी महाराजांना खास सवलत दिली पण भोसले घराण्याचे सर्व धार्मिक संस्कार पुराणोक्त पद्धतीनेच करावेत अशी परंपरा ब्राह्मणांनी घालून दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज वगळता अन्य मराठे क्षत्रिय नाहीत असे टिळकांचे मत होते. सन 2023 मध्ये कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे रामनवमी निमित्त नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट देऊन पूजा करीत असताना वेदोक्त मंत्र म्हणण्यास ब्राह्मण पुजाऱ्यांनी मनाई केली. स्त्रियांना सन्मानापासून वंचित ठेवण्याच्या मनुवादी प्रवृत्तीची संसदेत रेणुका चौधरी यांच्या हास्याची तुलना रामायणातील शूर्पणखाशी केल्याप्रकरणी माझी मुलाखत मी उद्घोषित करीत आहे. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. हास्यास्पद रामायण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी पाहूया या विषयावरचा एक छोटासा रिपोर्ट. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करत असताना रेणुका चौधरी जोरजोरात हसू लागल्या. सभापती व्यंकय्या नायडूंनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. मोदींनी हसण्यावरून रामायण मालिकेची आठवण करून दिली. सभापति जी, मेरी आपको प्रार्थना है, रेणुका जी को कुछ मत कीजिए. रामायण सीरियल के बाद ऐसी हंसी सुनने का आज सौभाग्य मिला.
या हास्य कल्लोळाला वादाचं वळण तेव्हा मिळालं जेव्हा केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ टाकला. रेणुका चौधरी यांच्या हास्याची तुलना त्यांनी शूर्पणखाशी केली. यावर काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. हा आपला अपमान असल्याचं रेणुका चौधरी यांनी म्हटलंय. तर भाजपनंही रेणुका चौधरी यांच्या वर्तनावर आक्षेप घेतलाय. अगर प्रधानमंत्री जी ये मुनासिब सोचते हैं कि ऐसे बात करें और उनके कैबिनेट के मंत्री वैसे वीडियो को फैला दे तो इशारा कर क्या गई देश भर में रोज महिला अत्याचार का आंकड़े बढ़ते जाते हैं, मगर आज समझ में आ गई कि सबसे उन्नति स्थाई पे बैठा हुआ इंसान एक महिला के खिलाफ ऐसे हाउस में बोल सकते हैं और हाउस के बाहर सोशल मीडिया में आप यूं इस्तेमाल करते हैं. तर हसणं योग्य आहे का? जनार्दन चांदूरकर. आता संपूर्ण लोकसभेच्या त्यांच्या भाषणाच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथं गदारोळ चालू होतं. म्हणजे त्यांचं भाषण हे कशा पद्धतीनं झालं हेच आश्चर्य आहे. संपूर्ण कॅओस आणि त्या कॅओसमध्ये त्यांनी ते भाषण केलं. पण त्यांची एक जी मनस्थिती झालेली होती तर त्या मनस्थितीचा उल्लेख त्यांनी राज्यसभेच्या भाषणात केला की आता इथं तुम्ही सगळे वरिष्ठ बसलेले आहात आणि त्यामुळे ते खालचे लोक तर काय ऐकून घेत नाहीत, तर तुमच्या समोर आता मला ते चांगले व्यवस्थित भाषण करायला पाहिजे. अशा पद्धतीनं भाषणाची राज्यसभेची सुरुवात झाली. आता कमिंग बॅक टू द एक्झॅक्ट पॉइंट, हा जो रेणुकाजी चौधरी, आदरणीय रेणुकाजी चौधरी या ज्या हसल्या, तर साधारणपणे हे मी मान्य करतो उदयजी की पंतप्रधानांचं भाषण चालत असताना ते शांतपणे ऐकून घ्यायला पाहिजे. नरेंद्र मोदी यांनी रेणुका चौधरींच्या लाफ्टरचा उल्लेख केला आणि त्यांच्या लाफ्टरचा उल्लेख करता करता हे अतिशय ऑब्जेक्शनेबल आहे. त्यांना सभागृह चालवत असल्यामुळे दॅट कॉमेंट जो आहे तो काही सिरियसली त्यांनी घेतला, परंतु मोदींनी तिथं थांबवलं त्यांना आणि त्यांची रामायणातल्या लाफ्टरची त्यांनी आठवण करून दिली. शूर्पणखाशी तुलना केली. ती ही जी बाब आहे ही बाब बरोबर नाही. चांदूरकर साहेब, आपण इट वॉज नॉट आयसोलेटेड रेणुका चौधरी, संपूर्ण हाऊस मध्येच तो प्रकार चालू होता. बरोबर आहे. आपण त्याला सार्वत्रिक करताय. इट वॉज नॉट ओनली रेणुका चौधरी, द होल हाऊस. जनार्दन चांदूरकर, त्याच्यामध्ये मग ते पंतप्रधानांच्या उत्तरामध्ये काही कमतरता असण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीने रेणुका चौधरी हसल्या तसं इतर कोणता सदस्य हसला याची माहिती जरा सांगाल का? नाही, त्या ठिकाणी बरं का मी ते प्रोसिडिंग सगळं ऐकलेलं आहे आणि राज्यसभेतली प्रोसिडिंग मी शांतपणे ऐकलेले आहे संपूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत. आणि रेणुका चौधरी या 2-3 वेळा हसल्या आणि त्यामुळं त्यांना स्पीकरनी रिप्रिमँड केलं. पण प्रश्न असा आहे उदयजी की मी त्यासाठी स्पीकर आणि त्यांना समज दिल्यानंतर तो प्रश्न तिथं मिटत होता. त्यांनी पंतप्रधानाच्या विरुद्धात सुद्धा रेणुका चौधरी काय बोलल्या नाही, परंतु नंतर त्यांची तुलना शूर्पणखाशी करणे आणि शूर्पणखाची तुलना रेणुका चौधरींची करणे हा डेफिनेटली हा प्रिव्हिलेज आहे. त्याचं कारण असं की शूर्पणखा ही रामायणामध्ये हसण्यासाठी प्रसिद्ध नाही आहे. शूर्पणखा ही स्वतःचा फॉर्म बदलते आणि फॉर्म बदलून रामाला ल्युअर करण्याचा प्रयत्न करते, रामाला सुडीस करण्याचा प्रयत्न करते आणि हा अतिशय गंभीर भाग आहे. त्यासाठी लक्ष्मणने तिचं नाक कापलेलं आहे. अशी जी परिस्थिती रामायणातली आहे तिच्याबरोबर आपल्या देशातील एका खासदाराची तुलना. साहेब, जनार्दन चांदूरकर, 2 मुद्दे चर्चेला आले. ते म्हणजे पंतप्रधानांचं भाषण हे राजकीय होतं आणि राजकीय भाषणाला उत्तर राजकीय भाषेत मिळालं. आणि दुसरे प्रश्न म्हणजे जनतेच्या समोरचे अत्यंत महत्वाचे मुद्दे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या, 2 कोटी रोजगारांची निर्मिती होती, रफाईल चा करार होता आणि 15 लाख रुपये हे परदेशातून परकीय जे दडवलेले आहेत ते आमच्या खात्यावर जमा होणार होते. या सगळ्यावरून लक्ष दूर करण्याकरता अशा प्रकारच्या नॉन इश्यूजवर सध्या देशाचं लक्ष केंद्रित केलं जात आहे. काय सांगाल? नाही, ऑब्वियस आहे, एकदम बरोबर आहे. आणि आपण पंतप्रधानांचं लोकसभेतलं भाषण आणि राज्यसभेतलं भाषण जर आपण व्यवस्थित ऐकलं असेल तर राष्ट्रपती महोदयाने आपल्या अभिभाषणामध्ये जे मुद्दे उपस्थित केले
त्या मुद्द्यांच्या पेक्षा अवांतर राजकारणावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणामध्ये जास्त उल्लेख आहेत. आपल्याला उदाहरण मी सांगतो. त्यांनी त्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती भाषण करत असताना जवाहरलाल नेहरूंच्या ऐवजी सरदार वल्लभभाई पटेल जर पंतप्रधान असते तर काश्मीरचा हा प्रश्न शिल्लक राहिला नसता. हे देशाच्या पंतप्रधानानं अशा पद्धतीनं लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती भाषण करत असताना बोलणं, हे 70 वर्षाची जी परंपरा या देशाची आहे त्या परंपरेच्या विरुद्ध बोलण्याचा हा भाग आहे. Correct. मग हे काय राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणामध्ये असं सांगितलेलं आहे का? हा मुद्दा त्यांच्या अभिभाषणामध्ये नाही आहे. दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगतो की ते गांधी फॅमिलीच्या विरोधामध्ये बोलत होते. गांधी फॅमिलीच्या विरोधामध्ये काय राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणामध्ये उल्लेख केला होता काय? केलेला नव्हता. आणि म्हणून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती नरेंद्र मोदी यांचं लोकसभेतलं भाषण हे हुटाहुट झाल्यामुळं, त्यांना तिथं बोलता न आल्यामुळं ते नर्वस झालेले होते आणि नर्वस परिस्थितीमध्ये त्यांच्या मूडमध्ये आपण या दोन्ही राज्यसभेमध्ये भाषण देण्याचा चांदूरकर साहेब मुद्दे मांडले. कॉलेजमध्ये शिकत असताना मला कळाले की कोल्हापूरपासून 30 किलोमीटर अंतरावर माणगाव या ठिकाणी महाराजांनी महार परिषद बोलावली होती. चंदूरमध्ये असताना तात्यांच्या तोंडून हा उल्लेख मी ऐकला होता. महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ह्या परिषदेसाठी विशेष निमंत्रण दिले होते. या परिषदेमध्ये महाराजांनी भाकीत वर्चवले होते की बाबासाहेब भविष्यात महानायक होतील व एक दिवस जातपात व्यवस्थेचा व वर्णभेदाचा समूळ नायनाट करतील. इतिहासामध्ये या परिषदेची नोंद आहे. पुढे बाबासाहेबांच्या परदेशातील उच्च शिक्षणाच्या खर्चाची काही जबाबदारी महाराजांनीच उचलली होती. या परिषदेला सन 2020ला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने 2020च्या अर्थसंकल्पात माणगाव येथे या घटनेचे स्मारक उभारण्यास मंजुरी दिली. महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी ज्यावेळी ही घोषणा केली त्यावेळी विधान परिषदेचा सभासद असल्याने मी तेथे उपस्थित होतो व या प्रस्तावाला मंजुरी दिल्याबद्दल शासनाचे मी मनपूर्वक आभारही मानले. इंग्रजी साहित्य हा BA साठी माझा प्रमुख विषय होता. आमच्या कॉलेजच्या समृद्ध ग्रंथालयाचा माझ्या जडणघडणीत फार मोठा वाटा आहे. मला आठवते की येथेच मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हू वेअर द शूद्रास, शूद्र मूळ कोण होते आणि थॉट्स ऑन पाकिस्तान, विवेचन पाकिस्तानाचे या 2 पुस्तकांचे वाचन केले. खरे तर त्या काळी मी वाचलेले मला बऱ्याचदा समजायचे नाही, परंतु इंग्रजी भाषेशी आणि साहित्याशी माझा परिचय वाढत गेला आणि MA ची पदवी मी इंग्रजी साहित्यामध्येच मिळवली. ऑस्कर वाईल्ड या जगप्रसिद्ध कवी आणि नाटककाराचे मत मला येथे आवर्जून नमूद करावेसे वाटते. साहित्य तुम्हाला कोणाच्या जीवनाची नक्कल करायला शिकवत नाही, तर ते तुमचे जीवन हेतू पुरस्पर घडवण्यास मदत करते. शिक्षणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका छोट्या खेडेगावात माझा जन्म झाला, तरीसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित झाल्यामुळे माझ्या वडिलांनी मला नेहमीच प्रोत्साहन आणि जगण्याचे बळ दिले. त्यांनी घेतलेली मेहनत मी वाया जाऊ दिली नाही. विद्यापीठाच्या बॅचलर आणि मास्टर्स पदवीमध्ये मी इंग्रजी हाच विषय निवडला. मी अँग्लो सॅक्सॉन 5व्या शतकापासून बोलले व लिहिले गेलेले इंग्रजी ते आधुनिक काळातील इंग्रजी साहित्याचा सखोल अभ्यास केला.
छोट्याशा गावातल्या माझ्यासारख्या विद्यार्थ्यासाठी हे एक मोठे आव्हान होते. माझ्या वडिलांचा आशीर्वाद, बाबासाहेबांकडून मिळालेली प्रेरणा आणि मी घेतलेली मेहनत या सगळ्यांचे फळ म्हणून मी मास्टर्सची पदवी प्राप्त करू शकलो. मी शेक्सपियरच्या साहित्याचा असीम चाहत आहे. त्यांचा एक संवाद मला अधोरेखित करावासा वाटतो. बोलण्याआधी ऐकायला शिका, काही लिहिण्याआधी विचार करायला शिका, काही खर्च करण्याआधी कमवायला शिका, प्रार्थना करण्याआधी क्षमा करायला शिका, त्रास देण्याआधी वेदना समजायला शिका, तिरस्कार करण्याआधी प्रेम करायला शिका, हार मानण्याआधी प्रयत्न करायला शिका आणि मरण्याआधी एकदा जगायला शिका.